उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यामध्ये घेरण्यासाठी भाजपनं फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे। शिंदे यांचे विरोधक आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी आता ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे सेनेची कोंडी करण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा रंगली आहे। बघूया। आणि अशा प्रकारचे ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचं एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपानं ओनली कमळ फुलवण्याचं मिशन ठेवलंय। याची जबाबदारी दिली आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर। ठाण्यातील कोपरीत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मंत्री गणेश नाईक यांचा नागरी सत्कार पार पडला। यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी ठाणेकरांचे जगणं सुसह्य करायचं असेल तर आता भाजप हाच ध्यास ठेवायला हवा असं सूचक विधान करत एकनाथ शिंदेंना आव्हान दिलंय। कोणावरही जुलूम होणार नाही आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचं ओनली कमल ओनली विमल विमल विमान विमलच्या साड्या मिळायच्या त्याला जगात कायची ओनली विमल तर आता ओनली कमल की ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी नेतृत्वाच्या ठिकाणी राहील हा तुम्हाला विश्वास देतो। भाजपमध्ये गेले तर ओनली भाजप आणि आता भविष्यकाळात भाजप आणि भाजप प्रत्येक पक्षाचे ते प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, प्रत्येकाला पक्ष त्याचा संघटना वाढवण्याचा अधिकार आहे। ओनली कमळ की ओनली शिवसेना की ओनली महायुती हे जनता ठरवत असते आणि हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच घोषणा केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। त्यामुळे प्रताप सर नाईक काय म्हणतायत किंवा गणेश नाईक साहेब काय म्हणतायत यावर न जाता आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असतो। इतकंच काय, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे। कारण पालघरचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपनं आता ठाण्यातून घेण्याची तयारी केली आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो, तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपल्या मंत्रिपदाचा जो कारभार दिलाय तसं मला महसूल मंत्री आहे, तुम्ही महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो। त्यामुळे कुणाला ना नाही आहे। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे तर गणेश नाईक यांचा नवी मुंबईमध्ये दबदबा आहे। या दोनही नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा अनेकदा प्रयत्न सुद्धा केला, पण यश काही आलं नाही। लोकसभेवेळी ठाणे मतदारसंघावरूनही एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये घमासान रंगलं होतं। मात्र अखेर ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदेंना सुटला। तेव्हापासून दोनही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र झालाय। गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। मंत्रिपदाची शपथ घेतली त्याला आपण काय म्हणतो, अपपर भाव किंवा आपुलकीचं, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा न्याय सारखाच देईन आणि लांबच्या लोकांना न्याय सारखाच देईन, त्याच्यामध्ये काही तसवर फरक पडणार नाही। गणेश नाईक एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे, वरिष्ठ आहे, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून
त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. गणेश नाईकांचा प्रवास फार मोठा आहे आणि एकनाथ शिंदेने आत्ता प्रवासाला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेने आत्ता एक पक्ष बदललेला आहे. अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये, मला ती साधारण शक्यता वाटते आहे, त्यावेळा ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची. खरं तर गणेश नाईक हे राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. असं असतानाही एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेलं वर्चस्व नाईक यांना कायम खूपच आलंय. अगदी एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री असतानाही गणेश नाईक यांनी त्यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाही. भाजपच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईक यांना कायम पाठबळ दिल्याची चर्चा आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळवलंय. हीच संधी साधून भाजपानं ठाण्यात ओन्ली कमळ फुलवण्याचं लक्ष ठेवल्याचं बोललं जात आहे. या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.